तर याच्याकरता आपल्याकडं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये सकाळच्या वेळेला सगळे मेसेजेस फिरत असतात की अपेक्षा सोडा, म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःखचं नको वगैरे वगैरे. म्हणजे अपेक्षा तुम्ही सोडल्या, अपेक्षा काही धरल्याच नाही तर तुम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही, असा आपला एक सर धोपट आपला तो समज असतो. परंतु मंडळी कसं असतं की विदाऊट अपेक्षा, अपेक्षा न धरता माणूस राहू शकत नाही. म्हणजे आता या एपिसोडला मुलाखत म्हणण्यापेक्षा गप्पा मारताना माझी आत्ता अशी तीव्र अपेक्षा आहे की ह्या एपिसोडला 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. काय हरकत आहे ह्याच्यामध्ये? तर ही अपेक्षा म्हणून बरोबरच आहे. पण ह्या अपेक्षेला जर समजा मी चिकटवला की नाही नाही या एपिसोडला 10 मिलियनपेक्षा व्ह्यू गेलेच पाहिजेत आणि नाही गेले तर मग काय उपयोग नाही, माझा काय उपयोग नाही, या एपिसोडचा काय उपयोग नाही, हे यूट्यूब वगैरे सगळं बकवास आहे, हे सोशल मीडिया सगळं जाळून टाकायला पाहिजे, हे असं सगळं ते चालू होतं. म्हणजे जिथं जिथं मी अपेक्षेला चिकटवतो तर त्यावेळी त्या अपेक्षेची होती मागणी. आणि मग ती मागणी असते, ती मागणी कशी असते, ती भयंकर ताठर, हट्टी आणि दुराग्रही असते. ही पूर्ण नाही झाली तर सगळंच बाद आहे असा माझा सूर असतो. व्हेअरएज अपेक्षा कशी असते, अपेक्षा लवचिक असते. की माझी इच्छा आहे की 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज हवेत, पण ते जर समजा गेले तर आनंद आहे, मी पाठीवरती 2 शाबासकीच्या मला थापा मारेन आणि मग मी परत पुढं सरकेन. आणि ते जर समजा झालं नाही तर मी काय म्हणेन, अरे नाही झालं, पण आता हे 10 मिलियनपेक्षा व्ह्यूज जाण्याकरता मला अजून काय क्वालिटी माझी इम्प्रूव्ह करता येईल, तर ह्याच्यावरती मी फोकस ठेवेन. हा फरक अपेक्षा आणि मागण्यांमध्ये आहे. त्यामुळे अपेक्षा धरण्यामध्ये गैर काही नाही आहे, पण त्या अपेक्षेची मागणी झाली की मग डोकी फिरायला चालू होतं. म्हणजे माणसाच्या दुःखाचं कारण जर समजा काय असेल तर नॉर्मल वाटणाऱ्या अपेक्षांना चिकटून त्याची जबरदस्त हट्टी आणि दुराग्रही मागणी करणं हे माणसाच्या दुःखाचं खरं कारण आहे.